माझं नाव रामदास रमाकांत बनसोडे. मी 9वी गाडीमध्ये आलतो. मग ती ड्रायव्हर फोनवर बोलायचा. फोनवर बोलत मागे फोन केला. मग ती गाडीचं टायर मोडलं पण ती रिंग फिरली. नमस्कार, PSR न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोडके. सांडोळ मांडोळ चौकात स्कूल बस पलटी होऊन 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. चालक मोबाईलवर बोलत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चाकूर तालुक्यात अपघात घडला असून स्कूल बस पलटी होऊन 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलेले आहे. सर्व 25 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बदली चालक बस चालवत असताना नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली आणि 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणी तपास सुरू आहे. सांडोळ महांडोळ जवळ स्कूल बस पलटी, 25 विद्यार्थी जखमी. चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाची स्कूल बस सांडोळ महांडोळ चौकात पलटी झाली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी 9 वाजता घडली. या बसमध्ये सुमारे 30 विद्यार्थी प्रवास करत होते. त्यामधील 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून सर्व विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेचा नियमित चालक आळंदी वारीसाठी गेल्याने त्याच्या जागी दुसऱ्या चालकाला त्याने बदलीवर पाठवले होते. त्याची माहिती शाळा प्रशासनाला दिली नव्हती असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले. बुधवारी सकाळी स्कूल बस क्रमांक MH12 PQ 5120 विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेली असता तो चालक बस चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. तो चालक नशेत असल्याचा आरोप गावकरी व पालकांनी केला. या अपघातात 19 विद्यार्थ्यांना दुखापत झाली असून इतर विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागलाय. हे विद्यार्थी मोठ्या धक्क्यातून बचावले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बालाजी भंडे व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून चालकाला ताब्यात घेतलाय. त्या विद्यार्थ्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्सने चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा. धन्यवाद.